नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बिग बजेट, सर्वात सुंदर, अतिशय कडक, अंगावर शहारे येणारा चित्रपट अखेर रिलीज झालेला आहे। भरपूर दिवसापासून नाही तर भरपूर वर्षापासून, जवळपास 10 वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा होती, असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो। बिग बजेट, बिग प्लॅनिंगचा हा चित्रपट होता। आधी वेगळे डायरेक्टर होते, त्यानंतर डायरेक्टर सुद्धा बदलण्यात आले। भरपूर काही गोष्टी या चित्रपटा संदर्भात आपण बघितल्या, बातम्या वाचल्या आणि अखेर 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस आलेला आहे। तुफान गर्दी म्हणजे हाऊसफुल आपण म्हणू शकतो असा हा चित्रपट जातोय। 2 ते 3 दिवस झालेले आहेत। अत्यंत कडक असा हा चित्रपट जाताना आपल्याला बघतोय आपण। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे। नक्कीच आपण आता या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत किती झालं, कोणत्या दिवशी किती कलेक्शन झालं ते सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर अतिशय मोठा असा हा चित्रपट राजा शिवाजी हा आपल्या भेटीस आलेला आहे। मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले। सलमान खान या चित्रपटात होते, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी, मोठमोठे कलाकार, मराठीमधील सुद्धा मोठमोठे कलाकार, सचिन खेडेकर सर, महेश मांजरेकर सर, जितेंद्र जोशी, असे मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले। या चित्रपटाला संगीत डोळे बंद करून आपण विश्वास ठेवू शकतो असे अजय अतुल यांनी दिलेलं आहे। कडक असं म्युझिक या चित्रपटाला लाभलेलं आहे। 2 गाणी आहेत अत्यंत कडक, म्हणजे अंगावर शहारे येतील असे हे गाणी आहेत। मध्ये सुद्धा जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे कडक आहे। अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे आणि त्याचं कलेक्शन सुद्धा त्याच प्रमाणात वाढताना आपल्याला इथं दिसतंय। आता आपण जर बघितलं तर मराठीमध्ये अत्यंत मोठमोठे, अत्यंत कडक चित्रपट येऊन गेले, ज्यांनी पहिल्या दिवशी धुरळा केला। अत्यंत कडक ओपनिंग त्यांनी सुद्धा दिलेली आहेत। असे भरपूर चित्रपट निघले आहेत, परंतु या चित्रपटांनी रेकॉर्ड मोडलेला आहे। राजा शिवाजी या चित्रपटाने रेकॉर्ड मोडलेला आहे, ओपनिंग मध्येच रेकॉर्ड मोडलेला आहे। अजून तर भरपूर हा चित्रपट चालणार आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बातम्या समोर येतात त्यानुसार जर बघायचं झालं तर 12.40 करोड अशी या चित्रपटाची ओपनिंग दिलेली आहे। आपण इथे बघू शकतो 12.40 करोड अशी या चित्रपटाची ओपनिंग झालेली आहे, मराठी प्लस हिंदी। तसं पाहिलं तर हा चित्रपट 3 भाषेमध्ये आलेला आहे, परंतु जर आपण बघितलं तर सर्वात मोठी ओपनिंग या चित्रपटानं दिलेली आहे आतापर्यंत। जर आपण बघितलं तर हा सुद्धा इतिहास आपण बघणं गरजेचं आहे। मिळालेल्या माहितीनुसार जर बघितलं तर सर्वात मोठी ओपनिंग देणारे 5 चित्रपट आपण बघूया। आता राजा शिवाजी हा चित्रपट नक्की आहेच। त्यानंतर जर बघायचं झालं तर टाइमपास या चित्रपटाने 3.75 करोड अशी ओपनिंग दिली होती। टाइमपास अत्यंत कडक असा हा चित्रपट चालला होता। त्या चित्रपटातील गाणी सुद्धा अत्यंत कडक होती। तर 3.75 करोड या अशी ओपनिंग होती। त्यानंतर सैराट या चित्रपटानं सुद्धा तुफान गर्दी केली होती। 3.60 करोड ओपनिंग या चित्रपटाने दिली होती। त्यानंतर जर बघायचं झालं तर नटसम्राटनं सुद्धा भरपूर कमाई चित्रपटाने केली होती। अत्यंत भावनिक, अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता, बऱ्याच जणांना आवडला होता। नटसम्राटने 3.50 करोड अशी ओपनिंग दिली होती। परंतु आता जर आपण बघितलं तर राजा शिवाजीनं सर्वांना मागं सोडलेलं दिसतंय। मिळालेल्या माहितीनुसार जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार 12.40 करोड अशी ही ओपनिंग या पहिल्याच दिवशी दिलेली आहे राजा शिवाजी या चित्रपटानं। आणि खरंच अत्यंत चांगला असा चित्रपट आहे। जर आपण बघितलं असेल तर प्रत्येक कलाकाराने अत्यंत चांगला असा अभिनय केलेला आहे, म्हणजे निगेटिव्ह असू द्या त्यांचा किंवा पॉझिटिव्ह गोष्ट असू द्या, अत्यंत कडक असा हा चित्रपट आहे। आता राजा शिवाजी संदर्भात जर बघायचं झालं तर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जर बघायचं झालं तर जवळपास 11.50 करोड अशी कमाई केलेली आहे। एवढ्या रकमेची कमाई केलेली आहे। भरपूर कडक अशी कमाई या दुसऱ्या दिवशी सुद्धा राजा शिवाजी या चित्रपटानं केलेली आहे। आपण जर बघितलं तर हाच ग्राफ या चित्रपटाचा राहणार आहे। नक्कीच आता आपण बघू शकतो शुक्रवार, शनिवार, रविवारी सुद्धा तुफान गर्दी या चित्रपटाला लाभलेली आहे। आणि आपण जर आता पूर्ण कलेक्शन जर बघितलं तर ते तुफान चालणार आहे। ब्लॉकबस्टर हा चित्रपट आपल्याला होताना दिसतोय। 2 ते 3 दिवसात तुफान गर्दी दिसतीये। पहिल्या दिवशी जर कधी 12.40 करोड, दुसऱ्या दिवशी जर 11.50 करोडची कमाई या चित्रपटाने करतोय तर नक्कीच हा ग्राफ आपल्याला दिसणार आहे रविवारी सुद्धा आणि सोमवारी सुद्धा। म्हणजे आपण जर एक पूर्णतः बघितलं तर चित्रपट हा 100% 100 करोडच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे।
आता 100 करोडच्या यादीमध्ये हा चित्रपट तर शिक्कामोर्तब दिसतोच आहे, परंतु अजून भरपूर चित्रपट आहे जे मराठी सिनेसृष्टीमध्ये जे 100 करोडला टच केलेले आहेत, त्या आसपास गेलेले आहेत. तर आपण जर बघितलं तर बायपण भारी देवा हा चित्रपट 92+ कोटी एवढा या चित्रपटाने कमाई केली होती. पूर्णतः ती एक टॉप 5 आपण बघूया नक्कीच. बायपण भारी देवा 92+ आपण नक्कीच म्हणूया. आणि अत्यंत कडक असा हा चित्रपट होता. महिलांसाठी जास्त महिलांची गर्दी आपल्याला दिसली. गाणं सुद्धा भरपूर गाजलं होतं. केदार शिंदे यांचा हा चित्रपट आहे. त्यानंतर जर बघितलं तर वेड 75+ कोटी एवढी कमाई या चित्रपटाने केली होती. इथे आपल्याला रितेश देशमुख आणि जेनेलिया ही मराठी जोडी आपल्याला एकदा दिसली होती. नक्कीच अत्यंत कडक गाणे या चित्रपटातील होते किंवा स्टोरी पण कडक होती. आणि सलमान भाऊची एंट्री सुद्धा आपल्याला त्या गाण्यामध्ये दिसली. तर 75+ कोटी एवढी रक्कम या चित्रपटानं कमावली होती. नक्कीच रितेश भाऊ मराठीतील भरपूर चित्रपट करताना दिसतोय. लय भारी, वेड आणि आता राजा शिवाजी हा चित्रपट सुद्धा. पुढे जर आपण बघितलं तर नट सम्राट हा चित्रपट सुद्धा तुफान चालला होता. भावनिक चित्रपट आहे. नक्कीच नाना या चित्रपटात आपल्याला दिसले. नाना पाटेकर सर आपल्याला या चित्रपटात दिसले. अत्यंत कडक अशी ॲक्टिंग कशी असावी या चित्रपटात आपल्याला दिसले. 48 कोटी प्लसच पकडूया आपण, तर या चित्रपटानं कमावले होते. आणि पुढे जर बघायचं झालं तर पावनखिंड हा सुद्धा चित्रपट तुफान गाजला, तुफान चालला होता. अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता. पावनखिंडनं जर बघितलं तर जवळपास 32 कोटी प्लस एवढी कमाई केली होती. तर हे काय चित्रपट आहे जे तुफान गाजले. परंतु आपण जर आता बघितलं जो विषय आहे राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आलेला आहे. सध्या आपण जर बघितलं तर 2-4 दिवसात तुफान गर्दी केलेली आहे. 100% 100 कोटीच्या क्लबमध्ये जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं जर आपण बघितलं तर नक्कीच मोठमोठे कलाकार आपल्याला दिसत आहे. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसत आहे. जेनेलिया सईबाईंच्या भूमिकेत आहे. त्यानंतर फरदीन खान शहाजहाच्या भूमिकेत आहे. संजय दत्त अफजल खान याच्या भूमिकेत आहे. शोभून दिसतो असं आपण म्हणू शकतो. अत्यंत चांगली ॲक्टिंग संजय दत्तनं सुद्धा केलेली आहे. सलमान खान सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसतोय. जीवा महाल यांच्या भूमिकेत सलमान खानची एंट्री होते. शेवटी अत्यंत कडक एंट्री दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर भाग्यश्री या जिजाऊंच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. असे मोठमोठे कलाकार आपल्याला जसे की अभिषेक बच्चन शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांच्या भूमिकेत दिसत आहे. खूप चांगला चित्रपट आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोबाईलला सुद्धा हात लावणार नाही तुम्ही. अंगावर शहारे सुद्धा येणार. गाणे, बॅकग्राऊंड म्युझिक अत्यंत संपूर्ण गोष्टी चांगल्या आहेत. तर नक्कीच हा चित्रपट तुफान चालणार आहे. 100 कोटीच्या क्लबमध्ये जाणार आहे. तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर नक्की कमेंट करा. काय वाटतं, कलेक्शन कसं जाणार कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.